मनमोहक, मुक्त स्वच्छंद, खळाळता आनंददायी असा हा निसर्ग. या निसर्गभूमीतली प्रत्येक गोष्ट ही मुक्त स्वातंत्र्याचं वरदान घेऊनच जन्माला आलेली. अशा या भूमीतला आदिम रहिवासी धोडिया. ही जमात महाराष्ट्राच्या धुळिया म्हणजेच धुळे येथून स्थलांतरित होऊन ठाणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये स्थिरावली. नंतर त्याचा अपभ्रंश होऊन त्याचं धोडिया असं नाव रूढ झालं. महाराष्ट्रात ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये तसंच गुजरात राज्याच्या सुरत आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये धोडिया आदिवासींची वसती आढळते. ठाणे जिल्ह्यामध्ये डहाणू, पालघर, वाणगाव, बोईसर, उमरोळी, आगवण, भुयाळपाडा, दांडीपाडा, राणी शिरगाव, खैरापाडा या गावांमधून तसंच लहान सहान पाड्यांमधून धोडिया आदिवासी राहतात. नवीन घराची बांधणी ते स्वतःच करतात. घर 9 खांबावर आधारित असून ते खांब 3 रांगांमध्ये असतात. मध्यभागी असलेल्या उंच खांबाला मुरुदबेळ म्हणजेच मुहूर्त खांब म्हणतात. मुरुदबेळ हा पूर्वेकडे तोंड करून रोवतात. घर बांधणीच्या आडव्या खांबाला भाल म्हणतात. दुष्ट शक्तींचा त्रास होऊ नये म्हणून पूजाही केली जाते. धोडियांची घरं चौकोनी किंवा आयताकृती असतात. घरं जमिनीपासून उंचावर बांधतात. घरांची छपरं उतरती असून ती कौलांनी अथवा गवतानं शाकारलेली असतात. घरांची दारं पूर्व पश्चिम दिशेला असतात. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा हे तर धोडिया घरांचं वैशिष्ट्यच. त्यांच्या घराच्या भिंती कारवी, वडी तसेच बांबूच्या कुडाच्या असतात. ते त्या भिंती शेणामातीनं सारवतात. बांबूपासून तयार केलेल्या कणग्यामध्ये म्हणजेच पालामध्ये धान्य साठवलं जातं. घरामध्ये उखळो म्हणजेच उखळामध्ये मुहाळ म्हणजेच मुसळाच्या सहाय्यानं धान्य काढलं जातं. तसंच दगडाच्या घटो म्हणजेच जात्यामध्ये तांदूळ, ज्वारी अशी धान्य दळणं हा तर नित्यक्रमच. स्वयंपाकघर अगदी साधं असतं. चुल्होवर स्वयंपाक तयार होतो. जेवणामध्ये भात, तांदळाची किंवा नाचणीची भाकरी, डाळ, भाजी, मासे असा जेवणाचा फर्मास बेत असतो. हिंगाळो, बोंबला, बोई, कोलंबी हे मासे विशेष आवडीचे. धोडिया तसे मांसाहारीच आणि यांच्या जेवणामध्ये तिखटाचं प्रमाण जरा जास्तच आहे. कुटुंबातले सगळे जण कशी एकत्रितपणे जेवणाचा आनंद घेत आहेत. सर्वसाधारणपणे धोडिया जमातींमध्ये बाविसिया, पांचबडिया, वंजारिया, चोवडिया, ब्राह्मण गरासिया, काळा देसाई, नवेरिया देसाई, आयता नाईक, मोठा नाईक अशी कुळांची विविधता दिसून येते. एकत्र आणि विभक्त अशा दोनही कुटुंब पद्धती धोडियांमध्ये अस्तित्वात आहेत. कुटुंबातील सण समारंभ एकत्र साजरे केले जातात. त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम, बंधुभाव वाढीला लागतो. अंगाने शिडशिडीत धोडिया पुरुष